नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीला खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिन्याचा लाभ ज्यांना आलेला नाही आहेत अशा लाडक्या बहिणी वारंवार यूट्यूबवरती तसेच सोशल मीडियावरती आपल्या कमेंट करत आहेत। तर यांना हप्ता का आला नाही आहे आणि हप्ता कधी येणार याच्या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती देणार आहोत। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या, अशाच प्रकारच्या लाडक्या बहिणी आहेत। तर या महिला बाल विकास कार्यालयामध्ये गेल्या आणि या ठिकाणी त्यांनी संबंधित विभागामध्ये अधिकारी आहेत यांना माहिती विचारली। तर संबंधित अधिकारी यांनी आता माहिती दिलेली आहे की ई-KYCच्या कारणांमुळे लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो वितरित करण्यात आलेला नाहीये। तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींची ई-KYC झाली नसल्यामुळे हा जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना वितरित झाले नाहीये। तर अशी माहिती समोर येते आणि याचबरोबर या ठिकाणी अजून एक माहिती आलेली आहे की ई-KYC झाल्यानंतर काही विविध कारणांमुळे लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो बंद करण्यात आल्याची माहिती त्यांच्या मार्फत सांगण्यात आली। मग आता प्रश्न असा येतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तमाम लाडक्या बहिणी आहेत, गरीब लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचं उत्पन्न सुद्धा बसत नाही आहे, दुबार नोंदणी सुद्धा नाही आहे, अनेक योजनांचा लाभ सुद्धा घेत नाही आहे, केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। अशा लाडक्या बहिणींचा समावेश देखील नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ न आलेल्या लाडक्या बहिणींमध्ये आहे आणि अशा बिचाऱ्या लाडक्या बहिणी वारंवार आपल्या चॅनलवरती कमेंट करत आहेत। आपण त्यांना सांगत आहोत की लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात घ्या की ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना जो आहे तर याचा हप्ता आला नाही आहे अशा सगळ्याच बहिणी अपात्र नाही आहेत। आपण ही महत्त्वाची बाब सांगत आहोत की तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर लक्षात घ्या की तुम्ही सर्व निकषांमध्ये पात्र असाल, ई-KYC केली असेल आणि तरी देखील लाभ आला नसेल म्हणजे तुम्ही अपात्र नाही आहेत। पण लक्षात घ्या की ई-KYCच्या पोर्टलमध्ये लक्षात घ्या कदाचित तुमच्याकडून ई-KYC चुकू शकते, आधार नंबर चुकू शकतात। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक सोशल मीडियावरती दाखवले जात आहेत की तुम्ही ई-KYC करते जे 2 ऑप्शन होते त्याच्यामध्ये ऑप्शन चुकवले असतील तर लाभ बंद होऊ शकतो। तर हे कारण मुळातच नाही आहे। तर आधार क्रमांक टाकल्यानंतर लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लाडक्या बहिणींनी रजिस्ट्रेशनच्या वेळी लक्षात घ्या की जुन्या नावानं रजिस्ट्रेशन केलं होतं, त्या ठिकाणी वडिलांचं नाव होतं, ई-KYCमध्ये पतीचं आधार कार्ड दिलं, त्यामुळे हा डेटा आहे तो मिसमॅच झालेला आहे। तर हे कारण देखील समोर आलेलं आहे। तर याचबरोबर बहुतांश लाडक्या ज्या बहिणी आहेत ज्यांचं पोस्ट बँकेमध्ये अकाउंट होतं त्यांचं DBT अचानक डिॲक्टिवेट झालं, तर हे देखील कारण आलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा लाभ पुन्हा गव्हर्नमेंटकडे गेलेला आहे। त्यामुळे त्यांनी आधार सेटिंग करून घ्यायचं आहे, ज्यावेळी DBT वितरण सुरू होईल त्यांचा लाभ त्यांना मिळणार आहे। आणि याच्यामध्ये एक प्रश्न असा होता की गव्हर्नमेंट कर्मचारी हा जो लाभ आहे जर घेत असतील तर त्यांना अपात्र करणार। तर यामध्ये आत्ता सध्या लाडक्या बहिणींमध्ये गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी आहे, कारण का यापूर्वीच झालेल्या ई-KYCमध्ये मागील 2 ते 3 महिन्यांपूर्वीच जी ई-KYC झाली होती याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी होत्या ज्यांच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट लाभ घेत होत्या तर अशा लाडक्या बहिणी बादच झालेल्या होत्या आणि त्यांना देखील वसुली लागली होती। पण लक्षात घ्या, आत्ता जो नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचा लाभ मिळालेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींची संख्या मोठी आहे। मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि ई-KYCसाठी मुदतवाढ देखील 31 डिसेंबरपर्यंत देण्यात आली होती आणि याच्यामध्ये बहुतांश ज्या लाडक्या बहिणी आहेत पात्र असून देखील नियमांचं पालन करत असून देखील लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो आले नाही आहे। ही आत्ताची प्रॉपर माहिती आपण तुम्हाला देत आहोत। आपण केवळ माहितीच देत नसतो, अगदी पुराव्यानिशी अपडेट आपण देत असतो। अनेक लाडक्या बहिणींच्या आधार सेटिंगचे जे पोर्टल आहेत ते देखील चेक केलेले आहेत, आधार सेटिंग ॲक्टिवेट दाखवत आहे। आता आधारची साईट देखील प्रॉपर चालत आहे, ते देखील तुम्ही चेक करू शकता। लाडक्या बहिणींची ई-KYC देखील प्रॉपर झालेली आहे, पण अशा अनेक कारणांमुळे लाडक्या बहिणींना माहिती नव्हतं। ज्यावेळी रजिस्ट्रेशन केलं त्यावेळी आधार कार्ड जुन्या नावाचं होतं, त्यानंतर अपडेट केल्यानंतर नवीन जी ई-KYC सुरू झाली याच्यामध्ये पतीचं नाव टाकलं तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत। तर लक्षात घ्या की जर तुम्ही पात्र असाल आणि हप्ता आला नसेल तर मात्र तुम्हाला कन्फर्म हप्ता येणार। आता ई-KYC चुकली असेल तर शासनामार्फत ई-KYC वाढवण्याचे चान्सेस वर्तवण्यात येत आहेत, शक्यता वर्तवण्यात येत आहे, पण अजून घोषणा
घोषणा झाली नाही आहे, जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील यांची घोषणा होत नाही आहे तोपर्यंत KYCसाठी मुदतवाढ नाही आहे. साधारणतः मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना KYC करता आली नाही आहे, त्यामुळे त्यांचा लाभ बंद होऊ शकतो असा प्रश्नचिन्ह आहे. पण जोपर्यंत शासनामार्फत तसं परिपत्रक किंवा मंत्री आदित्य तटकरे या संदर्भातली आकडेवारी घोषित करता येत नाही आहे, त्यामुळे हे नक्की स्पष्ट कारण देता येत नाही आहे. काही लाडक्या बहिणी नारी शक्ती दूत ॲप असेल, त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यांच्यामार्फत KYC केली होती. मग अशा वेळी आमचा हा जो लाभ आहे तो आला नाही आहे हे त्यांना चेक करता येत नाही आहे. केवळ वेबसाईटवरती ज्यांनी नोंदणी केली अशाच लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो चेक करता येत आहे. त्यामुळे लवकर शासनाने या संदर्भात स्पष्टता द्यावी आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात घोषणा करून KYC मुदतवाढ असेल, जर KYC चुकले असेल तर KYCमध्ये एडिट करण्याचा ऑप्शन लाडक्या बहिणींना पुन्हा द्यावा आणि ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, निकषामध्ये बसतायत, निकषांचं पालन करतायत, त्यांचा लाभ आहे तो लवकरात लवकर सुरू करावा. तर अशा प्रकारची ही आताची महत्त्वाची अपडेट आहे. KYCमध्ये त्रुटी आलेल्या आहेत, म्हणजेच तुम्ही अपात्र झालेला आहात असं शासनाने घोषित केलं नाही आहे, हप्ते 2 आलेले नाही आहेत म्हणजेच अपात्र झालात असं घोषित केलं नाही आहे. लवकरच या संदर्भातली पावले शासनामार्फत उचलली जाणार आहेत. तर या संदर्भात अपडेट आपण देतच आहोत. काल आणि आज निवडणुकांचा निकाल, निवडणुका असल्यामुळे या संदर्भात प्रशासकीय घोषणा झाली नाही आहे. अपेक्षित धरूया उद्यापासून कोणत्याही वेळी या संदर्भात घोषणा होणार आहे. तुम्हाला जर या संदर्भात काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी पात्र असून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत किंवा त्यांची KYC चुकलेली आहे, लाभ आलेला नसेल, तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा लाभामध्ये आणण्याचं काम शासनामार्फत केलं जाणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.